नमस्कार मंडळी, आज आपण मेथीची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत। ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील याची गॅरंटी आहे। अप्रतिम अशी लागते। चला तर सुरुवात करूया। तर सर्वात पहिला गॅसवरती आपल्याला कढई ठेवून द्यायची आहे। कढई छान तापली की यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे डाळवं आणि 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत। आता हे सर्व साहित्य मी या वाटीने घेतलेले आहे। तर तुम्ही 2 चमचे असं घेऊ शकता। तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असं चटचट आवाज येऊपर्यंत याला भाजायचं आहे। तुम्ही याला सेपरेट सुद्धा भाजू शकता। तर इथे हे भाजून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे। पहिल्यांदा याला असंच वाटायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा वाटून घ्यायचं। आता हे वाटलेलं साहित्य साईडला ठेवून देऊ आणि आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे। चॉपिंग बोर्ड घेतल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली एक जुडी मेथी घेतलेली आहे। आता मेथीला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। मेथी चिरताना मी पहिल्यांदा हिला मधून कट करून घेतला आहे आणि नंतर याचे बारीक असे तुकडे करून घेतले आहेत। मेथी आपल्याला इथे बारीकच चिरून घ्यायची आहे। तुम्हाला जर आवडत नसेल चिरून मेथी तर तुम्ही अशीच सुद्धा घालू शकता, पण मेथी चिरल्यामुळे ही छान टेस्ट करते आणि याचा कडवटपणा पण दूर होतो। नंतर आपण मेथी परतून घेणार आहोत त्यामुळे। तर इथे सर्व मेथी चिरून झाली। आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला इथे लसूण घालून घ्यायचा आहे। इथे मी चिरलेला लसूण घेतला आहे। त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि दोन्ही असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं। हे छान परतून झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे आणि मेथी सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। मेथी छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतली गेली की यातलं थोडंसं पाणी जातं आणि मेथी छान अशी मऊसूत होते। आता ही प्लेटमध्ये मेथी काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घालायचं आहे आणि भाजीला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी मी इथे पहिल्यांदा जिरे घातले, नंतर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। इथे थोडासा मी लसूण ठेचून घातला आहे। लसूण आणि कांदा छान भाजून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो सुद्धा छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। आता टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की यामध्ये काही मसाले घालायचे। हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि मसाले तेलामध्ये छान 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे। मसाले छान परतले की आपण वाटून घेतलेला हा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मसाला सुद्धा छान या तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे। ही छान अशी घट्टसर ग्रेव्ही होते। यामध्ये तुम्ही हवं असलं तर पाणी घालू शकता। 2 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर लगेचच आपल्याला यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे। मेथी घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता मेथी छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता मला यामध्ये थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी यामध्ये पाणी थोडं जास्त घातलेलं आहे आणि पुन्हा या भाजीला छान मिक्स करून घेतलं आहे। आता झाकण लावून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मेथी छान शिजवून घ्यायची आहे। पुन्हा एकदा हिला मिक्स करून घ्यायचं। खाली अजिबात ही मेथी लागली नाही पाहिजे। या शेंगदाणे आणि डाळव्यामुळे मेथी खाली लागते, त्यामुळे भाजी सतत हलवत राहायची आहे। पुन्हा एकदा झाकण लावून मेथी छान शिजवून घेतली आणि आता मेथीची भाजी तयार झाली आहे। याला एक तडका देऊन घेऊ। 1 चमचा तुपामध्ये चिरलेला लसूण आणि लाल तिखट घालायचं आणि मस्त असा भाजीवरती तडका द्यायचा। तयार झाली आपली चमचमीत अशी लसूणी मेथी। खायला अप्रतिम अशी लागते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। नेहमी एकाच प्रकारची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची मेथीची भाजी एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।